लातूर पॅटर्नचा इतिहास काय बरं, म्हणजे केव्हापासून लातूर पॅटर्न महाराष्ट्रभरामध्ये देशभरामध्ये मी म्हणेल का ओळखला जातो? मी नंतर शिक्षण मंत्री पदावर गेलो, दुसऱ्या खात्यात गेलो, पुन्हा मुलं पहिली यायला लागली, तेव्हा मी सांगितलं की लातूरचं यश हे 52 कशी सोनं आहे म्हटलं. देशभरात गाजलेला लातूर पॅटर्न आजकाल विविध कारणांनी आणि वादांनी चर्चेत असतो. सुरुवातीपासून सांगा मला. पण तो सुरुवात करताना मात्र त्यांना एक्स्ट्रा बोलवून घेतलं जायचं, तिथल्या शिक्षकांना बोलवून घेऊन त्यांची तयारी करून घ्यायची जायची आणि मग त्यांना ते मुलं मेरिटमध्ये यायला लागले. शाळेत 10वी विभागात पहिले दुसरे तिसरे यायला लागले. अमरावतीचा एक विद्यार्थी तर 16 विद्यार्थी हे लातूरचे आहेत. केशवराज शाळेतल्या 5 दह्यांमध्ये पण रिझल्ट चांगला यायचा. अशा पद्धतीने मग लातूर पॅटर्न बनत गेला. आणि काय होतं, कोचिंग पॅटर्नचा प्रॉब्लेम काय आहे की त्यांना सर्वसामान्य विद्यार्थ्याचं देणं घेणंच नाही आहे. बरं, ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी ते कधीच प्रयत्न करत नाहीत. का? त्यांना फक्त टॉपर्स पाहिजेत. पण व्यावसायिक शर्यतीतही काही लोक असे आहेत ज्यांनी शिक्षणाचा मूळ आत्मा जिवंत ठेवलेला आहे. आजच्या आपल्या पॉडकास्टमध्ये आपले पाहुणे आहेत प्राध्यापक सुधाकर बळवंतराव जोशी, जे 1996 साली केवळ 4 विद्यार्थ्यांपासून सुरू केलेल्या जोशी मॅथ्स क्लासेसचे आज 30,000हून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेला आहे. गणितासारखा अवघड समजला जाणारा विषय ते अगदी सोप्या भाषेत समजून सांगतात आणि आजही रोज 4 तास 6 तास उभे राहून स्वतः क्लासेस घेतात. तसंच नुकत्याच झालेल्या नीट आणि जेईच्या पेपर फुटीच्या वादात खऱ्या लातूर पॅटर्नचं भविष्य नेमकं काय आहे यावरती देखील आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत. जोशी सर नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं बोल मराठी या यूट्यूब पॉडकास्टमध्ये. मला सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला विचारायचं आहे की लातूर पॅटर्न पूर्ण महाराष्ट्रभर लातूर पॅटर्न एका वेगळ्या कारणासाठी फेमस होता, परंतु मागच्या काही दिवसांमध्ये लातूर पॅटर्न वेगळ्या कारणासाठी आता फेमस होताना दिसतोय. नीट पेपर फुटीचा लातूर पॅटर्नशी काय संबंध आहे? त्यानं नाहक लातूरचं नाव बदनाम झालंय की लातूरमध्ये असंच क्लासेस चालतात? काय वाटतं तुम्हाला? नमस्कार. सर्वप्रथम मागच्या 3 मेला जी एक्झाम झाली नीटची, हो, त्यानंतर काही दिवसानंतर पेपरमध्ये बातम्या यायला लागल्या की पेपर लीक झाला, पेपर फुटला. मग सुरुवातीला एका कॉलेजच्या प्राध्यापकाचं नाव आलं, त्याच्यानंतर मग कोचिंग क्लासमधल्या एका संचालकाचं नाव आलं आणि एकंदर मग असं लक्षात आलं की मग त्यात काही लातूरातली डॉक्टर मंडळी इन्व्हॉल्व आहेत, काही प्राध्यापक आहेत, काही कोचिंग क्लास आहेत. परंतु काय झालं, नेमकं फोकस जो आहे सगळा मीडियाचा हे बाकीचे सगळे फॅक्टर सोडून फक्त कोचिंगवर झाला. आणि मग कोचिंग क्लासेस काय करतात, तर पेपर फोडतात, मग चुकीचे रिझल्ट लावतात, त्याच्यानंतर मग ते अशा पद्धतीचे माल प्रॅक्टिसेस करतात. अशा प्रकारचं एक नेरेटिव्ह पूर्ण ह्याच्यामध्ये मीडियामध्ये सेट झाला. परंतु आता ह्याच्यात जर आपण लक्षात घेतलं तर नीट पेपर फुटीमध्ये 3 प्राध्यापक अडकलेत आणि कोचिंग क्लासवाला एकच आहे. दुसरा एक आहे तर तो लातूरचा नाही आहे. समजा कोचिंग क्लासवाला तो इनडायरेक्टली त्याचा संबंध आहे, परंतु मग ते सगळं जे फोकस आहे तो कोचिंग क्लासवर झाला. ॲक्च्युअलमध्ये जे प्राध्यापक त्या सिस्टीमचे भाग आहेत ते त्यात इन्व्हॉल्व आहेत. खरं जर NTA त्या सगळ्यांवर कारवाई करणं म्हणजे मधून सुरुवात करायला पाहिजे, सिस्टीममधून की लीक कुठून झाला, ज्यांनी पेपर विकत घेतला किंवा ज्यांनी पेपर मुलांना स्प्रेड केला विकला, त्यांच्यावरतीच जास्त कॉन्सन्ट्रेट केलं चाललं आहे. पण तो सिस्टीममध्ये कुठं काय लूप होल्स आहेत, तिथून बाहेर कसा पेपर गेला, ह्याच्यावरती प्रॉपर काम होताना दिसत नाही. विषय राहिला लातूर पॅटर्नचा, तर लातूर पॅटर्न हा काही केवळ कोचिंग क्लासमुळंच नाही आहे. मी कोचिंग क्लासवालाच आहे, परंतु हे मी 100% मान्य करतो की आमचा रोल हा काही 100% सक्सेस मिळवण्यामध्ये नाही आहे. त्याच्यामध्ये शाळा कॉलेजचं खूप मोठं योगदान आहे. बरोबर. लातूरमध्ये खूप जुने कॉलेजेस आहेत. राजश्री कॉलेज आहे, दयानंद कॉलेज आहे, जवळपास 90पासून 85पासून ते मेहनत घेतात. क्लासचा सपोर्ट मिळतो त्यांना, परंतु मुलं जे लातूरकडे अट्रॅक्ट झाले ते क्लासमुळे सुरुवातीला नाही झाले. ते शाहूसाठी झाले, दयानंदसाठी झाले. बरोबर. मग तिथं आल्यानंतर जेव्हा ते क्लासेसमध्ये कॉलेजमध्ये शिकले तेव्हा त्यांना असं वाटायला लागलं की समजा आपण शिकतो आहे, मग आपल्याला आणखीन प्रॅक्टिसची गरज आहे. समजा कॉलेजमध्ये एखादा फिजिक्स वीक आहे, समजा केमिस्ट्री वीक आहे, मग तेवढ्या पुरतात तुम्ही क्लास लावायले. म्हणजे क्लासचा रोल म्हणजे खूप छोटा होता, म्हणजे अगदी ते पूरक ज्याला आपण कॉम्प्लिमेंटरी म्हणतो तसा होता. तोपर्यंत मग पॅटर्नला कुठंच धक्का नाही लागला.
परंतु जेव्हा ह्याला व्यावसायिक स्वरूप आलं, नीटची एक्झाम आली, करेक्ट. त्याच्यानंतर मग JEE. JEEची एक्झाम आल्या, त्यात जेव्हा मग हे अकॅडमिक कल्चर चालू झालं त्यावेळेला मग प्रचंड प्रमाणात स्पर्धा वाढली. मग माझाच पहिला का तुझा पहिला, एक्सचा पहिला का वायचा पहिला, ह्याच्यात स्पर्धा लागली. मग पहिला काढण्यासाठी मग कुठल्याही प्रकारे साम दाम दंड भेद सगळ्याच वापरायला गोष्टी, लागले. मग एखादा विद्यार्थी समजा आपल्याकडे नसला तरी मग त्याला पटवून त्याला काहीतरी मग आमिष दाखवून त्याचा फोटो काढून त्याचा रिझल्ट छापणे, किंवा मग आता तर मग त्याचा कहर झाला की सुद्धा सिस्टीममधून पेपरच लीक करणं, हे अशा प्रकारच्या गोष्टी झाल्या. त्यामुळे एकंदरीत बदनामी झाली लातूर पॅटर्नची. परंतु केवळ एक कोचिंग क्लास किंवा कॉलेजमधले 2-3 प्राध्यापक किंवा काही डॉक्टर्स हा काही लातूर पॅटर्न नाही आहे. लातूर पॅटर्नसाठी अनेक लोकांनी मेहनत घेतली आहे. लातूर पॅटर्नचा इतिहास काय बरं, म्हणजे केव्हापासून लातूर पॅटर्न महाराष्ट्रभरामध्ये, देशभरामध्ये मी म्हणेल, का ओळखला जातो? ॲक्च्युअलमध्ये काय झालं की आता त्याचं एकदम सुरुवातीपासून सांगा मला. म्हणजे देशी केंद्र शाळा तिथं आहे लातूरमध्ये. कुठली? देशी केंद्र शाळा आहे. देशी केंद्रीय. हां. बरं. तर त्या शाळेचे मुख्याध्यापक होते खानापुरे सर. बरं. त्यांनी एक संकल्पना काय राबवली की शाळेच्या वेळाच्या व्यतिरिक्त जी मुलं समजा अभ्यासात बरी आहेत, मग त्यांचे गुण वाढवण्यासाठी आपण त्यांचं एक्स्ट्रा तयारी करून घेऊ. बरं. त्यावेळेला त्यांच्याकडे एक पैसा पण घेतला जायचं नाही. अच्छा. नंतर त्याला व्यावसायिक स्वरूप आलं तो भाग वेगळा, पण तो सुरुवात करताना मात्र त्यांना एक्स्ट्रा बोलवून घेतलं जायचं. तिथल्या शिक्षकांना बोलवून घेऊन त्यांची तयारी करून घ्यायची यायची, आणि मग त्यांना ते मुलं मेरिटमध्ये यायला लागले शाळेतनं. 10वीला शाळेतलं विभागात पहिले, दुसरे, तिसरे यायला लागले. मग त्या मुलांना मेरिटमधले जे मुलं आहेत त्यांना मग दयानंद कॉलेज, शाहू कॉलेज त्यांच्या घरी जाऊन त्यांना विनंती करायला की आमच्याकडे ॲडमिशन घ्या, आमच्या दयानंदला या, शाहूला या. मग ते मेरिटचे मुलं दयानंद शाहूमध्ये ॲडमिशन घेऊन मग कॉलेज पण काम करायचं. दयानंद शाहू पण त्यांना ॲट्रॅक्ट करायचं. 10वीचे जे टॉपचे मुलं आहेत ते खेचण्याची स्पर्धा ह्या 2 कॉलेजमध्ये चालू झाली, दयानंद आणि शाहू या टायमध्ये. मग दयानंद कॉलेज, शाहू कॉलेज, मग त्यांच्याकडनं तयारी करून घ्यायचं. दयानंदमध्ये तर मग सलग 3-4 वर्ष महाराष्ट्रात पहिला आला 12वीमध्ये. शाहूमध्ये टॉपरची संख्या खूप मोठी असायची, प्रचंड प्रमाणात, म्हणजे 30-40 मुलं टॉपर असायचे. आणि इकडं मग दयानंदमध्ये पण रिझल्ट चांगला यायचा. अशा पद्धतीने मग लातूर पॅटर्न बनत गेला. मग लातूर पॅटर्न बनत गेले की काय झालं, आजूबाजूच्या जिल्ह्यातले मुलं, मग बीड असेल, धाराशिव असेल, जिथे शिक्षणाच्या सुविधा खूप कमी आहेत, मग असे विद्यार्थी लातूरला येऊन राहायला लागले. मग इथून राहायला लागले की मग रूम घेणं, हॉस्टेल, मेस, या सगळ्या कारणांना तिथली संख्या वाढायला लागली. तिथले प्लॉटचे भाव वाढले, तिथले फ्लॅटचे भाव वाढले. त्याच्यानंतर मग तिथली इकॉनॉमी सुधारायला लागली. करेक्ट. मग तिथल्या राज्यकर्त्याच्या प्रशासनाचं हे लक्षात आलं की बाबा हा पॅटर्न आपल्याला टिकला पाहिजे, वाढला पाहिजे. मग त्यासाठी मग प्रशासनानं पण सहकार्य केलं. एकतर लातूर शांत शहर आहे, इथं कोणाचं डिस्टर्बन्स नाही, गुन्हेगारीचं प्रमाण कमी आहे. बरोबर. त्यामुळे मग शिक्षणाला चांगलं वातावरण मिळायला लागलं, आणि मग अशा पद्धतीने तो पॅटर्न भरत गेला. लातूर पॅटर्न असं त्याचं सुरुवात झालेली आहे. बरोबर. सो लातूर पॅटर्न, आता तुमचं मला सांगा की तुमचं किती वर्षापासूनच्या क्लासेस आहेत? पहिलं तर मला एक गोष्ट प्रेक्षकांनी सांगावं वाटेल की आपण जेव्हा ऑफ द कॅमेरा बोलत होतो, तुम्ही क्लासेस नाही म्हणत, तुम्ही शिकवण म्हणता. काय फरक आहे क्लासेसमध्ये आणि शिकवणीमध्ये? काय फरक आहे? कोचिंग क्लासेस जे असतात ते म्हणजे शाळा महाविद्यालयाला पॅरलल आहेत. जे काम शाळा कॉलेजमध्ये होतं तेच कोचिंगमध्ये होतं. बरं. मग तिथं भीती काय ह्या सिस्टीममध्ये की मुलगा कॉलेजला जायचं बंद करतो आणि फक्त कोचिंगमध्ये शिकतो, पूर्ण कोचिंगवरती अवलंबून राहतो, तिथं शिकतो. म्हणजे त्याला कॉलेज कल्चर मिळत नाही, तिथलं अकॅडमिक्स मिळत नाही, तिथले प्रॅक्टिकल्स मिळत नाहीत, आणि केवळ परीक्षा पद्धतीसाठी तो कोचिंगमध्ये जातो. हा एक सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे. आणि शिकवणी वर्ग जे असतात ते कसे असतात की मुलं कॉलेज करतात 10 ते 5 मध्ये. मग त्याला एखादा विषय अवघड वाटला तर तो मग सकाळी एखादा क्लास करतो, संध्याकाळी एखादा क्लास करतो, आणि मग कॉलेजमधले जे कमतरता आहेत तो भरून काढून कॉलेज प्लस क्लास या दोन्हीचं एकत्रीकरण करून चांगला रिझल्ट मिळतो. आणि मग अकॅडमिक कल्चरमध्ये काय असतं की मुलगा कॉलेजला तर जातच नाही, त्यामुळे कॉलेजचं त्याला 1% पण काही फायदा मिळत नाही. आणि मग कोचिंगमध्ये गेल्यानंतर समजा जर असं झालं की तिथे समजा 3 विषय आहेत, त्याच्यातला एखादा विषय समजा जर वीक असेल किंवा मग एखादा चांगला टीचर आहे तो मध्ये सोडून जातो. बऱ्याच वेळेला असे पण अनुभव मुलांना मिळतात. किंवा मग काही वेळेला सिस्टीमकडे फार लक्ष राहत नाही. मला आणि काय होतं कोचिंग पॅटर्नचा प्रॉब्लेम काय आहे की त्यांना सर्वसामान्य विद्यार्थ्याचं देणं घेणंच नाही आहे. बरं. ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी ते कधीच प्रयत्न करत नाहीत. त्यांना फक्त टॉपर्स पाहिजेत, कारण त्यांना
पुढच्या वर्षीचे ॲडमिशन करण्यासाठी त्यांचा रिझल्ट पाहिजे. मग समजा एखाद्या कोचिंग क्लासेसमध्ये समजा 5,000 विद्यार्थी आहेत, तर त्याची चाळणी करून त्याच्यातले ते 500 मुलं निवडतात. म्हणजे हां, आणि त्या 500 मुलांवरच मेहनत करून घेतात. बाकीचे जे 4,500 विद्यार्थी आहेत त्यांना एकतर सुमार दर्जाचे टीचर असतात आणि एंटरटेन करणे, त्यांना फक्त खुश ठेवणे. त्या मुलांना, त्याच्यातल्या बऱ्याच मुलांना एक फार गरज नसते. त्यांना माहीत असते की आपण कुठपर्यंत आहोत, काय त्यांना रिझल्टची. त्या 500 मुलांवरती मात्र मग त्यांना चांगले टीचर, त्यांच्याकडनं मेहनत करून घेणे. मग त्या 500 मधले एक 50 एक टॉपर निघतात, त्याच्यातलेही 50च निघतात. बरोबर. आणि त्या 50ला इतकं वाजवतात हे पूर्ण सगळी गल्ली बळा सगळीकडे, आणि मग त्या 50कडे बघून मग दुसरे ॲडमिशन होतं. म्हणजे हे कम्प्लीट ह्याच्यामध्ये व्यावसायिकता आहे. म्हणजे आपल्याकडे आलेला समजा एखादा विद्यार्थी 60% आहे, तर त्याचं 70 कसे होतील, 75 कसे होतील, तिकडे लक्ष नाही, ह्याच्याकडे लक्ष नाही. त्याला सॉर्टिंग करायचं, कम्प्लिटली त्यातलं क्रीम काढायचं आणि मग त्यांच्याकडे मेहनत करून घ्यायची, त्यांचा रिझल्ट आणायचा. बाकी ओव्हरऑल रिझल्टचं पण विचारत पण नाही, पालक पण नाही. पालक काय विचारतात की ती टॉपर कुठल्या क्लासचा आहे, चल तुला तिथं घालू. म्हणजे हे पालकांचं पण चुकतं, पालकांचं पण चुकतं. बरोबर. आणि मला अजून एक खूप मोठा फ्रॉड म्हणावं लागेल, काय म्हणता येईल, तुम्ही चांगल्या प्रकारे सांगू शकता त्याला, की मी भरपूर सारे क्लासेस असे पाहिले की तिथे टॉपरचे चेहरे सेम असतात. टॉपरचा चेहरा, टॉपरचं नाव हे पहिल्यांदा UPSC सारख्या एक्झाममध्ये, MPSC सारख्या एक्झाममध्ये, कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये हे दिसायचं. परंतु आता क्लासेसमध्ये परत हेच आता दिसायला लागले. तर याच्या मागचं काय, कसं काय? एकच विद्यार्थी या क्लासमध्ये पण आहे, तर शेजारच्या क्लासमध्ये पण अजून 10 क्लासमध्ये त्याचा चेहरा आहे. बऱ्याच वेळेला काय होतं, आता एखादा विद्यार्थी 11वीला एका ठिकाणी क्लास लावतो, तो तिथला सोडतो, 12वीला दुसरीकडे जातो, मग तिसऱ्याच ठिकाणी टेस्ट सिरीज लावतो, 4थीकडे कुठेतरी ऑनलाईन क्लास करतो. मग हे सगळे लोक चारीचे चारी मिळून त्याचा रिझल्ट लावतात. मग एखादा विद्यार्थी फक्त 11वीला शिकला आहे, मग त्याचा रिझल्ट लावावं का? एखादा फक्त 12वीला शिकला आहे, मग पूर्ण कोर्स त्यांनी कंप्लीट केलेला नाही तरी पण त्याचा रिझल्ट लावतात. एखादा विद्यार्थी फक्त टेस्ट सिरीजला झालेला असतो, एखाद्याने फक्त क्रॅश कोर्सेस असतात, एखाद्याने ऑनलाईनच केलेलं असतं. मग ते थोडं तरी त्याचा रोल असला त्या क्लासेसमध्ये, म्हणजे त्याचं एनरोलमेंट जरी असली. आता खूप वेळेला तर मी असं बघितलं, एखादा विद्यार्थी एखादा क्लास जॉईन करतो आणि एका महिन्यात सोडतो आणि मग दुसरीकडे जातो. मग ते 1 महिना जिथे क्लास केला तो पण क्लासवाला तिथे रिझल्ट लावतो, पूर्ण क्रेडिट घेऊन जातो, क्रेडिट घेऊन जातो. आणि मग तसं मग खोटं पण म्हणता येत नाही, कारण की त्याचं फॉर्म भरलेलं आहे, त्याचं ॲडमिशन आहे. मग त्यामुळे ते क्लासवाला म्हणता येत नाही की तसं. आणि काही प्रमाणात असंही होतं की मग ह्या सगळ्या अकॅडमिक्स ज्या आहेत क्लासेसवाले, ह्यांच्याकडे टॉपरची लिस्ट असते. मग टॉपर ह्यांच्याकडे नसला समजा एखादा, किंवा कुठेच क्लासला नसला तरी पण त्यांचा डेटा त्यांच्याकडे असतो. मग त्या मुलांशी अप्रोच करतात, ते त्याला पटवतात, त्याला बोलतात की बाबा तू आमच्याकडे ये. अगोदरपासून चालू होतं हे, म्हणजे अगदी 6 महिने अगोदरपासून तू आमच्याकडे जॉईन कर, टेस्ट सिरीजला ये, ह्याला ये, आम्ही फ्रीमध्ये घेऊ, तुला फ्रीमध्ये टेस्ट सिरीज देऊ, तुला स्टडी मटेरियल देऊ. असं करून त्याच्या सिस्टीममध्ये कुठेतरी त्याचं नाव घुसवतात आणि मग त्याचं ते रिझल्टमध्ये त्याचं लगेच दिसतं, रिप्रेझेंटेशन दिसतं. असं पण बऱ्याच वेळा आपण पाहिलं. असं कधी होऊ शकतं की एखादा मुलगा कुठंच नाही आहे, कोणतेच क्लासेस त्यांनी जॉईन नाही केले, पण तरी पण एखाद्या क्लासच्या चेहऱ्यावरती, पोस्टरवरती दिसतो असताना बऱ्याच वेळेला तर असं असतं की त्या विद्यार्थ्याला हे अप्रोच करतात, हा एक भाग असतो. कधी कधी विद्यार्थी पण जातो, विद्यार्थी स्वतःहून जातो, हां, किंवा मी क्लास लावलेला नाही, मी टॉपर आहे, पण फॅक्ट अशी की माझी कंडिशन नाही आहे. तुम्ही समजा माझा इंजिनिअरिंगचा, मेडिकलचा जर खर्च करत असाल तर मी माझा रिझल्ट तुम्हाला द्यायला तयार आहे, असे म्हणणारे पालक पण भेटतात. कारण आता ते मजबुरी आहे, त्यांची परिस्थिती नसते. मुलगा स्कॉलर आहे, चांगले मार्क मिळालेत, मग त्यांनी करायचं काय शेवटी? मग मदत मागायला घेतो, कोणी देत नाही. मग अशा वेळेला ठीक आहे, आमचा रिझल्ट तरी घ्या. मग असं काही केसेस अशा पण बघितल्यात. म्हणजे 100% क्लासवाल्यांनाच दोष देतात. क्लासवाले तर प्रयत्न करतात, 100% करतात. बरोबर. तुम्ही अक्षरशः सर पोलखोल करताय ज्या प्रकारचे क्लासेस आहेत आणि ज्या प्रकारचं व्यवस्था बनवलेली आहे, तुम्ही पोलखोल करताय अक्षरशः. मला थोडंसं सर अजून समजून सांगा, याच्यामध्ये आपली जी शिक्षण व्यवस्था आहे याच्यामध्ये तुम्हाला काय लूपहोल वाटतो? तुम्हाला काय वाटतं की आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये काय सुधारायला पाहिजे? तुम्ही एक शिक्षक म्हणून तुम्हाला काय वाटतं, सरकारची काय जबाबदारी आहे, काय गोष्टी अजून बदल व्हायला आवश्यक आहे? नाही, आता मुळात बदल करायचा म्हणजे अभ्यासक्रमापासूनच करावा लागेल. आज विद्यार्थी जे तणावात आहे त्याचं कारण काय? तर आपण सगळे मार्क्सच्या मागे पडतोय. हां, मार्क्सचा तर विषय आहे, स्पर्धा तर खूप मोठ्या प्रमाणात आहे.
आणि दुसरा विषय असा आहे की विद्यार्थ्याला काय करावं लागतं की NCERTचा पण अभ्यास करावा लागतो, स्टेट बोर्डचा पण अभ्यास करावा लागतो, त्याला CET पण द्यायची, मग त्याचा अप्रोच वेगळा असतो, त्याला JEE एक्झाम द्यायची, त्याची डिफिकल्टी लेवल वेगळी असते. अशा अनेक आघाड्यावर त्याला लढावं लागतं. बरोबर. आणि निश्चितपणे तो तणावाला सामोरे जातो. मग जर का त्याच्यामध्ये सुसूत्रता आणली व्यवस्थित, सिलेबस सगळा ऑल इंडिया लेवलचा, आता समजा मॅथ सायन्स सारखे विषय सगळीकडे कॉमन आहे, सगळ्यांचा सिलेबस समजा एक केला, एकच एक्झाम. आता आपण खूप वेळेला म्हणतो की 1 नेशन 1 एक्झाम, मग कुठं होते असं 1 नेशन 1 एक्झाम? स्टेटची CET पण द्यावं लागते, JEE मेन्स द्यावं लागते, ॲडव्हान्स पण द्यावं लागते, बऱ्याच CVT सारख्या एक्झाम आहेत, प्रायव्हेट युनिव्हर्सिटी एक्झाम घेतात. म्हणजे एक मुलगा 10 एक्झाम देतो, मग 1 नेशन 1 एक्झाम कुठं राहिली? मग ते नाही राहत. आणि सिस्टीममध्ये काय होते, मुलांचा विश्वास का उडतो? तर ते कारण काय की आज आपण जर बघितलं 11वी-12वीमध्ये 90% कॉलेज बंद आहेत. 90% कॉलेजमध्ये विद्यार्थीच जात नाहीत. सगळे विद्यार्थी कोचिंग क्लासेसमध्ये शिकतात. 10% कॉलेज चालू आहेत, तिथे शिकवणं पण आहे. फेल्युअर नाही आहे सरकारचं. हां, शिक्षण व्यवस्थेचं फेल्युअर आहे, पण त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही. आज त्या शिक्षकांना पगारी दिले जातात, त्यांचं ग्रँटेड कॉलेज आहेत, पण त्याला काम काहीच नाही. बरं, ते त्या शिक्षकाचं म्हणणं नाही की बाबा मला काम देऊ नका, मी तर शिकवायला तयार, मुलं येत नाही. मग ते कॉलेज त्याप्रमाणे ती संस्था स्वतःला बदल करत नाही. आणि बऱ्याच ठिकाणी असं बघायला मिळतं की कॉलेज जिथं कुठं काम करतात, जिथं चांगलं काम होतं, मग तिथं मुलांकडून प्रचंड फी घेतली जाते. म्हणजे समजा एखाद्या मुलाला ग्रँटेडमध्ये जरी नंबर लागला तरी त्याला मग त्या JEEच्या कोचिंगसाठी, नीटसाठी वेगळे पैसे भरून त्याला क्लास करावा लागतो. हे पण आपण एकीकडे बघायला मिळतं. म्हणजे कॉलेजमध्ये पण एक प्रकारचं कोचिंग क्लासेसच असल्यासारखं चालतं. बरोबर. प्रायव्हेटमध्ये पण कोचिंग क्लासेस, कॉलेजमध्ये पण तेच. म्हणजे त्या विद्यार्थ्याची हॅरेसमेंट होते. जर सर्वसामान्य असेल तर मग त्याला त्रास होतो, त्रास होणारच आहे त्याला. आणि म्हणजे आजकाल असं झालं की इव्हन 10वी-11वीच्या फीज एवढ्या जास्त आहेत, म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेजेसपेक्षा जास्त फीज काही काही क्लासेसच्या आहेत. तर ते तर आपल्याला समजून घ्यावंच लागेल. मला थोडंसं अजून समजून घ्यायचं आहे पर्टिक्युलरली तुमच्याबद्दल. तुम्ही गणित विषयामध्ये आहात, मॅथ्सचे क्लासेस तुम्ही घेता, पण तुम्ही फक्त मॅथ्सच घेता. तुमच्याकडे ऑप्शन होतं, तुम्ही फिजिक्सही घेऊ शकतात, आता बाजारीकरण झालेलंच आहे इंडस्ट्रीचं, पण तुम्ही अजूनही फक्त मॅथ्सवरतीच फोकस आहात. तुम्ही दुसरे कुठलेही क्लासेस घेत नाही का? नाही, आता माझं मूळ बेस काय आहे तर लातूर पॅटर्न जो तयार झाला, हा कुठल्या अकॅडमीने तयार केलेला नाही. बरोबर आहे. अकॅडमी हे 2016 नंतर आल्या. बरोबर आहे. लातूरमध्ये जी कोचिंग इंडस्ट्री 30 वर्ष 40 वर्ष ज्यांनी चालवली, मी म्हणत नाही मी केलं, पण माझे सिनियर आहेत, माझे जे गुरु आहेत. तुम्हाला लातूरमध्ये 30 वर्ष झाले असतील ना क्लासेसला? 29 वर्ष झाले. पण माझ्या अगोदरही ज्या लोकांनी क्लास घेतले, ज्यांच्याकडे मी शिकलो, तर त्यांचा पॅटर्न कसा होता की ते स्वतः पूर्ण विषय शिकवायचे, पूर्ण चॅप्टर शिकवायचे. म्हणजे कधी डायसवर दुसऱ्या टीचरला त्यांनी आणलं नाही. तुम्ही आता किती क्लासेस घेता? तुमच्या क्लासेसमध्ये स्वतः घेता की? मी स्वतः 4 क्लासेस घेतो, 1.5 तासाचे क्लास असतात माझे. आणि मी सकाळी 2 बॅच, संध्याकाळी 2 बॅच घेतो. म्हणजे 6 तास तुम्ही रोज क्लास स्वतः घेता. पण मी तुमच्या इथे एकही दुसरा फॅकल्टी नाही? दुसरा फॅकल्टी नाही, बाकी स्टाफ आहे, सगळं आहे. पेपर चेकिंग पासून पेपर काढणे, सगळ्या गोष्टी, स्टडी मटेरियल, त्याच्यावर माझं कंट्रोल आहे. परंतु बाकी सगळे काम करतात. पण टीचिंगमध्ये मी 29 वर्षात कोणालाही उभं केलेलं नाही माझ्या क्लासमध्ये. हे माझं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. मी ते करतो. आणि मुळात काय, मी कॉलेजला कधीच अपोज केलेलं नाही. 10 ते 5 हा माझा वेळ रिकामा आहे. मी माझे सगळे क्लासेस 10च्या आत संपतात आणि 5 नंतर मग ते चालू होतं. माझं बिलकुल असं म्हणणं नाही की मुलांनी कॉलेजला जाऊ नये किंवा कॉलेज करू नये. त्यांनी कॉलेजमध्ये शिकावं. आणि जिथं त्याला कमतरता वाटते की समजा आता फॉर एक्झाम्पल मॅथ सारखा विषय आहे, कॉलेजमध्ये तो करतो, परंतु कॉलेजला एक लिमिटेशन आहेत की ठराविक 45 मिनिटाचा पिरियड आहे, तेवढ्या ह्याच्यात त्यांना जेवढं शक्य आहे तेवढं शिकवतात. परंतु त्याला मग एक्स्ट्रा प्रॅक्टिसची गरज आहे. मग त्यांनी ती क्लासमध्ये येऊन करावी. पण कॉलेज बुडवावं ह्या मानसिकतेचा मी नाही. म्हणून मग मी इंडिव्हिज्युअल क्लासला महत्त्व देतो. आणि दुसरं काय, समजा मी मॅथचा टीचर आहे, मॅथमध्ये समजा एखाद्या फॅकल्टीला मी घेतलं तर मी समजू शकेल की तिथं काय शिकवतात ते करतात. पण माझा विषयच नाही तो, फिजिक्स माझा विषय नाही, केमिस्ट्री नाही, बायो नाही. मग मी तिथले लोक आणून त्यांना इथं माझ्याकडे घेऊन त्यांना शिकवायला लावून, मग त्यांचा परफॉर्मन्स नाही आला समजा, ते मधून सोडून गेले, मुलांचं नुकसान झालं, तर ते मला आवडत नाही. म्हणून मी दुसऱ्या फॅकल्टीच्या ह्याच्यात जात नाही. मी स्वतः हे करतो. मॅथमध्ये मला रिझल्ट मिळतो, विद्यार्थी पण चांगले, सर्वसामान्य विद्यार्थी पण आमच्याकडे घडतात. किमान म्हणजे एखादा विद्यार्थी जेव्हा आमच्याकडे येतो त्यावेळेला त्याच्या मार्कामध्ये अगदी 10-20% तर वाढ नक्की होते. आणि आम्ही असं काही फक्त
टॉपर विद्यार्थ्यावरच मेहनत घेतो अशातला भाग नाही. ओव्हरऑल रिझल्टसाठी आम्ही प्रयत्न करतो. सर्वसामान्य मुलांना पण शिकवतो, त्यांची डेव्हलपमेंट करायचा प्रयत्न करतो, त्यांना चांगलं ज्ञान देतो, त्यांना चांगलं शिस्त लावतो, कल्चर बनवायचा प्रयत्न करतो. निवड केवळ मार्कासाठीच तयार करत नाही, तर सगळ्याच गोष्टी आम्ही करतो. छान. मॅथ्ससाठी मला थोडंसं समजून घ्यायचं होतं. इंजिनिअरिंगला जाणारे मुलं मॅथ्सचे क्लासेस सहसा लावतात, परंतु गणिताबद्दल आपण पाहिलं आहे खूप लोकांच्या मनामध्ये भीती असते. तर भीती कशी दूर करायची? समजा काही पॅरेंट्सला वाटतं की माझ्या मुलानं मॅथ्स घ्यावं, इंजिनियर बनावं, परंतु त्या मुलाची भीती असते. तर काय सांगाल तुम्ही अशा मुलांना? मॅथ्सची भीती बाळगणं कितपत योग्य आहे? नाही, आता भीतीचे कारणं दोन आहेत. एक तर त्याचं 1ली ते 4थीपर्यंत जे बेस आहे तो कच्चा राहतो. बरोबर. त्याच्यामुळं मग पुढं साध्या गोष्टी कॅल्क्युलेशन करायला, साध्या गोष्टीला त्याला प्रॉब्लेम येतात. त्याच्यामुळे एक भीती बसते. आणि माझं तर स्पष्ट म्हणणं आहे की विद्यार्थ्याची काही चूक नाही आहे त्याच्यामध्ये. बरं. आज समजा मी मॅथमध्ये जे काम केलं आहे किंवा मी करतो आहे त्याचं रिझन काय, तर मला चांगले टीचर मिळाले. बरोबर आहे. त्यांनी मला आवड निर्माण केली. जर का आम्ही कमी पडलो टीचर विद्यार्थ्यांमध्ये इंटरेस्ट निर्माण करण्यामध्ये, तर मुलांमध्ये भीती राहणार आहे. भीती असली तर ती टीचरनी घालवली पाहिजे. मग आता ते होत नाही, तुला येत नाही ना, टीचर अजून भीती दाखवतात. भीती तर दाखवतातच, पण मग काय करतात ते, त्याला जमत नाही ना, मग त्याच्यावर का मेहनत घ्यायची? त्यापेक्षा एखादा चांगला तयार विद्यार्थी असतो त्याला शिकवा, त्याचा रिझल्ट मिळतो. ह्याच्याकडे दुर्लक्ष करणे हे जे प्रकार आहे, त्याच्यामुळं मुलं मग आणखीन मागं पडतात. त्याला समजून घेतलं, समजा त्याच्या अडचणी लक्षात घेतल्या टीचरने, त्याला त्याच्या स्पीडप्रमाणे समजा शिकवलं, तर निश्चित तो डेव्हलप होतो. मी म्हणत नाही की 100% यश मिळेल, पण 80% आपण त्याचं काम करू शकतो. निश्चित त्याची भीती घालवण्याचं काम हे टीचरचं आहे, तो नक्की करू शकतो. आणि मग ती भीती बसली असते ती काही म्हणजे सुरुवातीपासूनच असते. मग त्याचं कारण काय असतं भीती बसण्याचं? आजकाल आपल्याकडे कसं, पूर्वीच्या काळी पण आपण बघतो प्रायमरी टीचर काय करायचे, पाडेपाठ करावून त्यांना मारायचे, त्यांना रागवायचे. मग त्या टीचरची भीती असते, गणिताची नाही, त्या शिक्षकाची. मग ती त्या विषयामध्येच रूपांतरित होते. करेक्ट. असं होतं. करेक्ट. परंतु आपले टीचरही कदाचित तसा प्रयत्न करत नाहीत की त्याला आवड निर्माण होईल, त्याला गोडी निर्माण होईल, त्याला सांगतील की या आत्ता जो शिक्षण घेतोय त्याचा तुला पुढे कसा फायदा होणार आहे. तर हे मला वाटतं टीचरही, काही टीचर, मी सगळ्याच टीचरला म्हणणार नाही, काही टीचर आहेत देखील जे मनापासून शिकवतात. तुम्ही एवढ्या वर्षांपासून शिकवताय, सो तसे आहे. परंतु मला एक समजून घ्यायचं तुमच्याकडून. मला स्वतःला गणिताबद्दलची खूप म्हणजे आवड होती पहिल्यापासूनची. कारण त्याचंही कारण मला असं वाटतं माझे टीचर्स होते. मी ज्यावेळेस प्राथमिक शाळेमध्ये होतो त्यावेळेस आमच्या इथे बुधवन गुरुजी नावाचे एक गुरुजी होते, तर ते खूप छान गणित शिकवायचे. आणि मला असं वाटायचं की जेव्हा ते शिकवतायत ना, आणि एखाद्या त्यांनी एक समीकरण दिलं, एकदम सोपं समीकरण दिलं त्यांनी 5वी-6वीला, जे छोटे छोटे समीकरण असायचे, त्यांनी समोर लिहिलं, मी अगोदर उत्तर सोडवलं तर खूप मोठा आनंद व्हायचा. कारण मला सगळ्या मुलांच्या अगोदर माझं उत्तर मला मिळालेलं आहे. परत जाऊन त्यांना दाखवायचो, आणि मग जेव्हा ते शाबासकी द्यायचे त्यावेळेस अजून चांगलं वाटायचं. आणि मग असं वाटायचं की अरे मला येतंय. करेक्ट. तर तो आनंद वेगळा होता. परंतु नंतर ते कनेक्ट जो होता, म्हणजे माझ्या नंतरच्या बॅचेस किंवा आत्ताचे मुलं जेव्हा पाहतो ना, तो कनेक्ट थोडासा कमी वाटतो. म्हणजे टीचर मधला आणि स्टुडंट मधला जो कनेक्ट होता तो कमी वाटतो. ते काय करतात टीचर, समजा एखादा मुलगा असं ओव्हर स्मार्ट असला, पटकन आन्सर काढायला, मध्येच काहीतरी डाऊट विचारायला, की त्यांना ते डिस्टर्ब होते. मग त्याला राग होतात, त्याला अक्षरशः त्याचं खच्चीकरण करण्याचे म्हणतो आपण प्रकार. मग ते मुलगा पुढं त्याच्या भानगडीतच पडत नाही. डाऊट विचारला, समजा तुला एवढं कळत नाही का, त्याला एवढं समजत नाही का, ते समजून घ्यायचा प्रयत्न करत नाहीत. कारण ते त्या एजमध्ये त्या मुलाची मानसिकता वगैरे, आजकाल काय होते, टीचरला त्याच्या विषयाचं ज्ञान दिलं जाते, परंतु ज्या याच्या मुलांना ते शिकवलं जातं त्या मुलांची सायकोलॉजी काय आहे, त्यांची मानसिकता कशी असते, आज समाजातलं वातावरण कसं आहे, ह्या सगळ्यांचं पण त्याला शिक्षण देणं गरजेचं आहे. नुसतं त्या विषयाचं ज्ञान असून उपयोग नाही. बरोबर आहे. विषय शिकवण्याच्या अगोदर तो ज्याला विषय शिकवायचा तो मुलगा कळला पाहिजे, तो विद्यार्थी त्याला कळला पाहिजे, आणि मग त्याला कसं ट्रीट करायचं हे जेव्हा त्या टीचरला समजेल त्याला आपोआप ते सोपं होऊन जाईल. परंतु आपल्या सिस्टीममध्ये ह्या भाग नाहीच आहे, कुठंच नाहीच आहे. बरोबर. तुम्हाला काय वाटतं की आज गणित विषय जो आहे, मॅथ्स जो विषय जो आहे, त्याला पुढे ॲप्लिकेशन्स काय काय आहेत? कारण जेव्हा एखादा विद्यार्थी 10वी-11वीला गणित शिकत असतो ना, 12वीला गणित जेव्हा शिकत असतो, त्याला नाही कळत की याचा माझा व्यवहारामध्ये कुठे उपयोग होईल. सो आपल्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून बोल मराठीला पूर्ण महाराष्ट्राला तुम्ही काय सांगाल की गणिताची आज काय गरज आहे? महाराष्ट्रामधल्या प्रत्येक मुलाला शिकण्याची काय गरज आहे?
मुळात काय आहे की गणित आणि ज्याला आपण म्युझिक म्हणतो आणि मॅथ्स ह्या युनिव्हर्सल लँग्वेज आहेत. बरोबर. म्हणजे जगामध्ये ह्या दोनच लँग्वेज आहेत. बाकी तर मराठी वगैरे ही ते तेवढ्या भागापुरते आहे. बरोबर. पण गणित हे जागतिक लेवलला आहे. कसं आणि काय म्हणताय तुम्ही हे? कारण की असं कुठलाच देश नसेल कुठलाच जिथे गणित वापरलं जात नाही, शिकलं जात नाही, कोणतंच शाखा नाही. तुम्ही अगदी आर्ट्स घ्या, तिथे तुम्हाला लॉजिकल थिंकिंग लागणार, रिझनिंग लागणार. इव्हन मेडिकलमध्ये सुद्धा बायोस्टॅटिक्स नावाचा विषय आहे. तिथे पण मॅथ्स लागतंय, स्पर्धा परीक्षेला मॅथ्स लागतंय. म्हणजे असं कुठलंही नाही. हां, तो मॅथ्स तो सब्जेक्टच असलं पाहिजे असं नाही, परंतु अनेक विषयामध्ये त्याचा वापर आहे ना. ॲप्लिकेशन आहे. फिजिक्समध्ये तर मॅथ्स खूप मोठ्या प्रमाणात वापरलं जाते. फिजिकल केमिस्ट्रीमध्ये वापरलं जातं. आता मी मेडिकल सांगितलं, अनेक शाखा आहेत असे जिथं मॅथ्स वापरलं जातं. म्हणजे जर आज आपण जे आता म्हणतो कम्प्युटर प्रोग्रामिंग आहे किंवा लँग्वेजेस आहेत, त्याच्यामध्ये तुमची जी काही थिंकिंग आहे ती सगळी मॅथ्समुळेच डेव्हलप होते. मॅथ्स एखाद्याचं चांगलं असलं तर निश्चित त्याचा फायदा होतो, नसेल तर मग त्याला खूप मेहनत घ्यावं लागते. बरोबर. सो तुम्हाला पुढचे 10-15 वर्ष काय वाटतं, गणिताचे ॲप्लिकेशन अजून कोणत्या कोणत्या फील्डमध्ये येऊ शकतात? असं कुठलंच फील्ड इथून पुढे जे निघेल. AI मध्ये तुम्हाला वाटतं गणिताचा यूज होतोय? निश्चित आहे. AI मध्ये तर त्याचा वापर खूप मोठ्या प्रमाणात होईल, कारण की सगळ्या गोष्टीचा बेस मॅथच आहे. आणि मॅथ्सचा असं आहे की मी नेहमी मुलांना हे पण सांगत असतो की मॅथ्स आणि सायन्समध्ये काय फरक आहे. तर मॅथ्स जे आहे ते पूर्वी जसं होतं तसंच आज आहे. बरोबर. म्हणजे असं नाही की 10,000 वर्षापूर्वी 2+3=5 होत होतं, आज पण तेच होत आहे. त्याच्यात काही बदल नाही, नवीन शोध लागत आहेत. परंतु पहिलेचं काही चुकीचं नाही आहे. म्हणजे बेसिक कन्सेप्ट आहेत त्याला डेव्हलप होत आहे. सायन्समध्ये तसं नाही आहे. 200 वर्षापूर्वी सायन्समध्ये एखादी शोध लागला होता तो आज कम्प्लीट फेल आहे. विज्ञान, कारण ते त्यात नवीन संशोधन निघालं म्हणजे पहिलेच चुकीचं आहे. म्हणजे सायन्सला ड्रॉबॅक आहेत, मॅथ्सला नाही आहेत. मॅथ्स हे म्हणजे ऑलवेज ट्रू आहे. आणि मॅथ्स मुळात काय, सायन्स आणि मॅथमध्ये एक फरक आहे की सायन्समध्ये प्रॅक्टिकल अप्रोच असतो आणि मॅथ्समध्ये काय असते, तार्किक क्षमता विकसित केली जाते. लॉजिकल थिंकिंगवर आधारित आहे मॅथ्स. त्याच्यामध्ये डिसॲडव्हान्टेजेस, ड्रॉबॅक वगैरे असं मॅथमध्ये काही नाही. सायन्समध्ये आपण बघतो. बरोबर. म्हणजे आता तुम्हाला एक उदाहरण द्या तुम्ही. म्हणजे एका शास्त्रज्ञाला नोबेल प्राईज मिळालं होतं की त्याने एक शोध लावला म्हणून. बरं. त्याच्यानंतर काही वर्षानंतर त्याच्या मुलाला पण नोबेल मिळालं. ते कशामुळे मिळालं, तर त्याच्या वडिलांनी जो शोध लावला होता तो चुकीचा आहे हे त्याने सिद्ध केलं होतं. म्हणजे हे आपण म्हणतो ना की प्रत्येक गोष्ट विज्ञानाच्या आधारे सिद्ध करा. आजकाल हे आपण पाहतो. मग आता विज्ञानच परिपूर्ण नाही. बरोबर. विज्ञानाला परिपूर्ण करायचं असेल तर मॅथला सोबत घ्यावं लागेल. कारण तुम्ही बघा ना, डेरिव्हेशन्स वगैरे जे आहेत समजा विज्ञानामधले, सायन्समधले, हे कशाच्या आधारे प्रूव्ह होतात, मॅथ्सला घेऊनच. म्हणजे मग मॅथ्सला घेऊनच तुम्हाला विज्ञान पुढे न्यायचं आहे. तुम्ही त्याला सोडू शकत नाही. जर तुम्ही ते दोन्ही एकत्र केले तरच विज्ञानाची पण डेव्हलपमेंट होणार आहे. सायन्स टेक्नॉलॉजी जी डेव्हलप होणार आहे ते मॅथ्सशिवाय होणारच नाही. बरोबर. सरळ उदाहरण आहे. बरोबर. सर तुम्ही आता 25-30 वर्ष 29-30 वर्षांपासून तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवताय. आत्तापर्यंत सगळ्यात चॅलेंजिंग असा क्षण कुठला होता की जेव्हा तुम्हाला वाटलं की यार हे काहीतरी चॅलेंजिंग आहे बरं का? तसे तर 29 वर्षात अनेक विषय आले जे आपल्याला चॅलेंजिंग होते. म्हणजे आता कोरोनाचा काळ म्हणता येईल. त्याच्यानंतर एक काळ असा झाला की 2014 ते जवळपास 2020-21 पर्यंत म्हणजे मॅथ्स घेणाऱ्या मुलांची संख्या एकदम डाऊन झाली. का? कारण की जसं आता दर 10 वर्षाला ट्रेड बदलतो. 10 वर्ष इंजिनिअरिंगचा ट्रेड असतो, 10 वर्ष मेडिकलचा असतो. 14 ते जवळपास 24 पर्यंत. मग त्यावेळेला मी फार मोठ्या त्याला फेस केलं. म्हणजे अक्षरशः जिथं मी 300-400 मुलांना शिकवायचं एका बॅचमध्ये, तिथं मला अगदी 70-80-100 मुलांना पण शिकवावं लागायचं. त्यातही मग जे मुलं यायचे त्यांच्यामध्ये काही फार असं गणिताची समज असायची नाही, इंटरेस्ट असायचा नाही. मग तिथं मला खूप मेहनत घ्यावी लागायची. त्यासाठी तो काळ माझ्यासाठी अत्यंत चॅलेंजिंग होता. आणि मग मी त्याच्यात मग रिझल्ट लावणं हे खूप मोठं. म्हणजे एक काळ असा होता की माझ्याकडे 100 विद्यार्थी, म्हणजे समजा माझ्याकडे 300 मुलं असतील तर त्यातले 70-80 टॉपर असायचे. पण आता मग त्या पिरियडमध्ये सगळे चांगले टॉपर मुलं PCBला जायले, बायो घ्यायला लागले, मेडिकलला. मॅथला एकदम सर्वसामान्य विद्यार्थी राहिला. आणि मग त्याच्या शाळेपासूनचा बेस कच्चा, मग त्याला तयार करणे, त्याच्यावर कष्ट घेणे, हे सगळे चॅलेंजिंग पिरियड मी फेस केले. कोरोनाच्या काळामध्ये सगळ्यात मोठे चॅलेंज असं होतं की क्लासेस बंद आहे.
मग मुलांना शिकवायचं कसं. ऑनलाईन सिस्टीमला तर मी परिचित नव्हतो काहीच, म्हणजे पण मी ते शिकून घेतलं, मी ॲडॉप्ट केलं सगळ्या गोष्टी. सो ऑनलाईन क्लासेस तुम्ही घेतले कोरोना काळामध्ये? कोरोना काळामध्ये शिकवलं. आणि मला सगळ्यात जास्त आश्चर्य ह्या गोष्टीचं वाटलं की ज्या विद्यार्थ्यांना मी कधी पाहिलंच नाही 2 वर्षात, 18 महिने मी त्याला पाहिलं नाही, तर त्या अशा 3 विद्यार्थ्यांनी माझ्याकडं 99 मार्क घेतले पर्सेंटाईल. आणि सत्काराला जेव्हा ते माझ्याकडे आले तेव्हा मी त्यांचे चेहरे पाहिले. म्हणजे त्याने मला रोज पाहत होते, पण माझं इंटरॅक्शन कधी नाही झालं. करेक्ट. मी आपलं लेक्चर बोर्डासमोर यायचं, शिकवायचं, व्हिडिओ रेकॉर्ड व्हायचा, ते बघायचे, लाईव्ह बघायचे, पण मी त्यांच्यापर्यंत पोहोचलो नाही. त्यांनी डाऊट पण मला पाठवायचे मोबाईलवरती, मग मी ते सॉल्व्ह करून द्यायचं, त्याचे सेशन घ्यायचं. पण ते चॅलेंजिंग होतं आणि त्याचा सगळ्यात जास्त मला आनंद वाटला. आणि काही काही विद्यार्थी अशा असतात, अक्षरशः म्हणजे एक विद्यार्थी माझ्याकडे असं होतं की त्याला 10वीला 60% मार्क होते आणि मग त्यांनी 90च्या अबोव मार्क घेतले. अरे वा. तिथं मला खूप चॅलेंज म्हणजे अभिमान वाटलं की आपल्यात काहीतरी ताकद आहे. ठीक आहे, 95%च्या मुलाला 96% मार्क पडणार, 99% त्या टीचरचं काही फार मला वाटत नाही. बरोबर. पण तो 60%चा एखादा विद्यार्थी आहे आणि तो जर 90% गेला तर ते मी त्याला माझं यश समजतो. बरोबर, हे निश्चित. आणि दुसरा असा किस्सा की जे आता माझ्याकडे 2 विद्यार्थी होत्या, जुळ्या मुली होत्या, त्यांना ऐकायला यायचं नाही. ऐकायला यायचं नाही? बिलकुल नाही. बरं. मग ते मी बोर्डावरती काय लिहितो ते आणि माझ्या चेहऱ्यावरचे सगळे एक्सप्रेशन बघून ते समजून घ्यायचे. मग मला त्यावेळेला कळालं की आपली ताकद काय. आणि रिझल्ट कसा आला त्या मुलींचा? चांगला आला, रिझल्ट पण चांगला आला. ते पास झाला निश्चितच, म्हणजे पासच नाही, चांगल्या मार्काने पास झाला. बरं. म्हणजे अर्थात मी म्हणत नाही की त्यांचं पण योगदान आहे त्याच्यात, कारण की काय होतं बऱ्याच वेळेला त्यांना कानाला ऐकू येत नाही. समजा एखादा अवयव एखादा वीक असला माणसाचा, तर दुसरे बाकी सगळे ऑर्गन त्याचे पॉवरफुल असतात. त्यांनी त्याचा निश्चित उपयोग करून घेतला. परंतु मग माझ्यासाठी पण ते चॅलेंज होतं. मी ते स्वीकारलं. म्हणजे मी विचार करत होतो की आता त्यांना ॲडमिशन कसं द्यायचं, कारण की त्यांना ऐकायलाच येत नाही. पण ते पॅरेंट म्हणले तुम्ही त्याची चिंता सोडा, कारण तुम्ही त्याला घ्या फक्त क्लासला, बाकीचं मग तेच ते बघून घेते. त्यांना नाही कळलं तर मी तुमच्यावर काय ब्लेम करणार नाही. मग मी त्यांना घेतलं, शिकवलं सुद्धा. अशा अनेक उदाहरणं आहेत जे चॅलेंजिंग पण होते, ते चॅलेंज मी स्वीकारलं, पण त्याच्यामध्ये यश पण मिळवलं. क्लास घेताना कधी राग आला एखाद्या विद्यार्थ्याचा? खूप वेळेला झाला असं. म्हणजे रागवायचो खूप वेळेला त्याला, म्हणजे अक्षरशः इतकं चिडायचो. आणि मग परत मला वाटायचं की आपण असं करायला नाही पाहिजे. दुसऱ्या दिवशी म्हणायचं की जाऊ दे, मी तेवढ्यापुरतं तेवढं बोललो एका विद्यार्थ्याला तर मी एवढं रागवलो अक्षरशः, आणि बॅचमध्ये सगळ्यात समोर रागवलं. पण ते मुलगा एका शब्दानं उलटं बोलला नाही. आणि नंतर मी बघितलं त्याच्यामध्ये प्रचंड बदल झाला. त्या मुलाने चांगलं स्कोअर केलं, जेईमध्ये 97 मार्क घेतले त्या मुलाने. आणि मग मी त्याच्या पॅरेंटला बोलून घेतलं की मग मी हे तुमच्या मुलाला खूप रागवलं आहे अक्षरशः. म्हणजे ते म्हणलं सर आम्हाला काहीच म्हणायचं नाही, तुम्ही रागवलात ना, कारण तो आहेच आहे, आम्हाला पण त्याचा त्रास आहे खूप. मुलं खूप चांगलं झालं. म्हणजे असे पण उदाहरणं आहेत. बरोबर. रागवतं, पण माझं कसं असतं की ते तेवढं पुरतं तेवढं असतं. मी ते त्याचं मनात ठेवत नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा नॉर्मल होतो. मग मुलांना लक्षात येतं किंवा आता तेवढ्या पॉईंटपुरतं ते बोलले, रागवले, त्याचं काही फार वाटून घेतलं. बरोबर, जीवाला लावून घेतलं नाही पाहिजे, त्या क्षणापुरतं तेवढं असतं. मला एक विचारायचं तुम्हाला की आता तुम्ही मुलांना शिकवता, खूप सारे इन्स्टिट्यूट्स असे आहेत की त्यांच्याकडे मल्टिपल क्लासेस असतात, मल्टिपल फॅकल्टीज, मल्टिपल सब्जेक्ट्स आणि मल्टिपल बॅचेस असतात. एका पॅरेंटसाठी काय महत्त्वाचं आहे असा एखादा क्लास पाहणं की जिथे 6-7 सब्जेक्टचे टीचर्स आहेत, वेगवेगळे फॅकल्टीज आहेत, वेगवेगळे बॅचेस अवेलेबल आहेत, की असा एखादा क्लास पाहणं की जिथं एकच शिक्षक आहे, एकच टीचर आहे, एकच फॅकल्टी आहे आणि 1-2 टाईमलाच फक्त ते होत आहेत. पॅरेंट्ससाठी काय महत्त्वाचं आणि त्या मुलासाठी काय महत्त्वाचं आहे? नाही, आता ह्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. माझं अकॅडमिक कल्चरला विरोध नाही आहे, माझा विरोध आहे कंपल्शनला. तुमच्याकडे सोय आहे ना, तुम्ही पहिलीपासून 12वीपर्यंतचे सगळेच क्लास घ्या, सगळ्या विषयाचे घ्या, पण त्या मुलाला ठरवू द्या त्याला काय शिकायचं ते. तुम्ही त्याला कंपल्शन करू नका की सगळं आमच्याकडेच कर म्हणून. समजा तुमच्याकडे 4 सब्जेक्टचे क्लास आहेत, पण तो मुलगा म्हणला की मला तुमचे 2च करायचे आहेत, मला तुमचं फक्त बायोच करायचं, केमिस्ट्रीच करायचं, मला तुमचं फिजिक्स नको, मॅथ नको, तर त्याला कंपल्शन करू नका. तुमचं फिजिक्स वीक आहे ना, मग त्याला तुम्ही कशाला घेता? त्याला वाटतंय की मग त्याला फिजिक्ससाठी दुसरीकडे जाऊ द्या ना, त्याला व्हरायटी मिळू द्या ना. हे
ठीक आहे कॉलेजमध्ये मान्य आहे. हो. हे काय तुमचं गव्हर्नमेंट क्लासेससाठी नाही पाहिजे ते. आज सगळीकडे कस्टमायझेशन आहे. हो तुम्ही एखाद्या मॉलमध्ये जाता हो तिथे काही कंपल्सरी नाही की तुम्ही एवढ्या वस्तू घेतल्या पाहिजेत. तुम्हाला एक 10 रुपयाची वस्तू समजा आवडली हो. तर घेऊ शकतो. तुम्ही घेऊ शकता. तसंच कोचिंगनं सुद्धा कस्टमायझेशन केलं पाहिजे. परंतु त्यांचा तो बिझनेस झाला ना. हा. त्यांचं बिझनेस मॉडेलच असं असतं की समजा माझा फॉर एक्झाम्पल माझं फिजिक्ससाठी मी फेमस आहे, तर फिजिक्स त्यांना देतात पण सोबत कंपल्सरी करतात की तुला केमिस्ट्री पण करावं लागेल, तुला मॅथमॅटिक्स पण करावं लागेल. मग जिथे ते फिजिक्ससाठी 10,000 रुपये घेणार होते तिथे हे सगळं कंबाईन मिळून 15,000 20,000 रुपये घेतात. पण मग त्याला ते पण ते विद्यार्थ्याचं नुकसान. गळ्यात घातलं जाते आणि त्यात होते काय विद्यार्थ्याचा ओव्हरऑल रिझल्ट येत नाही. हो एखाद्या पर्टिक्युलर सब्जेक्टमध्ये तू टॉपर असतो, हो. चांगले मार्क त्याला मिळतात, हो. परंतु एकंदर त्याची जी टक्केवारी आहे ती वाढत नाही. मग इंडिव्हिज्युअल क्लासमध्ये काय असतं की समजा मॅथ्स सब्जेक्टला समजा तू माझ्याकडे आहे, समजा त्याला माझा मॅथ्स कळालं नाही तर त्याला दुसरे ऑप्शन आहेत. करेक्ट. आणि जर कळालं तर तो डेव्हलप होता. बरोबर. परंतु मग ज्या इन्स्टिट्यूटमध्ये तू जातो त्याला माहीत पण नाही की तिथे कोण शिकवत आहे. मग आणि दुसरं काय की त्याच्या मनावर टीचर त्याला थोडंच मिळतात. समजा तो एखाद्या क्लासमध्ये ॲडमिशन घेतला तर त्याला शिकवायला आल्यानंतर कळतात की हे टीचर आपल्याला मॅथ्स शिकवणार आहेत, हे फिजिक्स शिकवणार आहेत. बरोबर. पण आमच्यासारख्याकडे तो येऊन अगोदर 8 दिवस बघतो की बाबा त्याला आपण म्हणजे जिथे जातो तिथं त्या टीचरचं समजतं का. जेव्हा त्याची व्हॅल्यू जुळते त्याच्यानंतर मग तो प्रवेश घेतो. बरोबर. इन्स्टिट्यूटमध्ये तर तुम्हाला अगोदर पैसे भरून मध्ये जावं लागतं आणि मध्ये गेल्यानंतर तुम्हाला कळतं की हे फिजिक्सचा टीचर आहे, ह्याचं कळत नाही, हे केमिस्ट्री फर्स्टचा कळतो पण सेकंडचं कळत नाही, हे बायोचा एक कळतो मॅथचं कळत नाही. मग हे जे प्रॉब्लेम्स आहेत हे इंडिव्हिज्युअल क्लासमध्ये येत नाहीत. बरोबर. आपण बघत नाही कारण क्रिकेटसारख्या असायच्यामध्ये जे कोच असतात ते काय करतात त्या प्लेअरचे जे काही ड्रॉबॅक्स आहेत इंडिव्हिज्युअल सगळे लक्ष देऊन ते व्यवस्थित त्याला तयार करायचं काम करतात. जसं कोचची भूमिका आहे हो तशीच इंडिव्हिज्युअल क्लासची आहे. इंडिव्हिज्युअल क्लास हा रिझल्ट चांगला देतोच आहे. इन्स्टिट्यूटमध्ये असं कुठलंच इन्स्टिट्यूट नाही की जिथं सगळ्याच फॅकल्टी टॉपचे आहेत. हो असूच शकत नाही, ते होऊच शकत. कुठेतरी ड्रॉबॅक एखाद्या क्वचित असेल. राहणारच आहे. बरं समजा एखादा टॉपचा असला आहे तर तो टिकेल ह्याची गॅरंटी नाही. बरोबर आहे. उद्या समजा दुसऱ्या फॅकल्टीने त्याला चांगलं पॅकेज दिलं दुसऱ्या क्लास निघून जाईल, तो डिस्टर्ब होईल विद्यार्थी. इथे कसं आहे 2 वर्ष त्याला सवय आहे. हो हा. आणि आजकाल काय व्हायलं इन्स्टिट्यूटमध्ये एका विषयाला 10,000 टीचर. मग त्या 10 टीचरला ह्यानी कसं ॲडजस्ट करायचं. बरोबर. ह्याची पद्धत वेगळी, त्याची पद्धत वेगळी, ह्याची वेगळी. करेक्ट. मग त्याला ते सायकोलॉजिकली खूप डिस्टर्ब जातं. कठीण जातं. एका शिक्षकाला जर तो फॉलो केला तर ते सोपं आहे. म्हणजे 1 टीचर 1 सब्जेक्ट ही जी कन्सेप्ट आम्ही राबवतो संकल्पना ती त्याच्यामुळेच आहे. बरोबर. की तुम्हाला फक्त आम्हाला एकदा मॅच करायचं, 4 दिवसच तुम्हाला लागणार आहेत. मग 2 वर्ष तुम्हाला बघायची गरज नाही. त्यानंतर ती स्टाईल्स त्या विद्यार्थ्याला कळणार आहे, सगळं होणार त्यांचा स्पीड कळणार आहे, बोलण्याची पद्धत कळणार आहे, तर ते सगळं सोपं होऊन जाणार आहे. निश्चितच आहे. तुमचं ऑनलाईन क्लासेसबद्दलचं काय मत आहे बरं? आजकाल खूप मोठे मोठे क्लासेस देखील ऑनलाईन कन्वर्ट होत आहेत. तुमचं ऑनलाईनचं मत काय? ऑनलाईन क्लास ही सपोर्ट सिस्टीम आहे. आपत्कालीन परिस्थितीत तयार झालेली सिस्टीम आहे. ऑनलाईन क्लासला माझा विरोध नाही. बरं. परंतु समोर बसून ऑफलाईन जो विद्यार्थी डोळ्यात डोळे घालणं म्हणतो आपण, आय कॉन्टॅक्ट झाल्याशिवाय नॉलेजचं ट्रान्समिशन नाही होत. बरोबर. ऑनलाईन करा तुम्ही. समजा एखादा चॅप्टर आहे तुम्हाला तो जड जातो, अवघड वाटतो, त्याचे मग ऑनलाईन काही रेकॉर्डेड व्हिडिओ, काही लेक्चर्स तुम्ही बघा. तर ते कशासाठी? सपोर्टसाठी. तो चॅप्टर परफेक्ट होण्यासाठी. पण 100% तुम्ही ऑनलाईन सिस्टीममध्ये अवलंबून राहिलात तर ते मला योग्य नाही वाटत. कारण की समोरासमोर जेव्हा टीचर शिकवतो त्याला त्याचे चेहऱ्यावरचे हावभाव आहेत, एक्सप्रेशन जे म्हणतो आपण, त्याच्यावरनं पण खूप काही शिकायला मिळतं आणि त्याच्यातनं मुलगा मग घडतो. तुम्हाला ते कसं व्हर्च्युअली आहे सगळ्या गोष्टी. व्हिडिओमधून जे त्याचे काय तुम्हाला एक्सप्रेशन तेवढं फार जाणवत. बरोबर. सो ऑफलाईन जास्त इफेक्टिव्ह आहे तुम्हाला म्हणायचं आहे? मदत घेऊ शकता तुम्ही ऑनलाईनची. बरं. जिथं तुम्ही कमी आहेत तिथं ऑनलाईनचा सपोर्ट घेऊ शकता. पण 100% त्याच्यावर अवलंबून राहू नका. ज्या आपत्कालीन परिस्थितीत याल तुम्ही ते वापरला. करेक्ट. पण ऑफलाईनमध्ये एक प्रॉब्लेम असा येतो, मी काही मोठ्या मोठ्या क्लासेसमध्ये हे पाहिलं आहे, 1000 विद्यार्थी असतात एका बॅचमध्ये. 700, 800, 1000 विद्यार्थी म्हणजे ही काही खूप मोठी गोष्ट नाही. मला वाटतं लातूरमध्येही असे काही क्लासेस असले तिथे 800, 900, 1000 विद्यार्थी एका बॅचमध्ये बसतात. मग तो एक टीचर तेवढ्या विद्यार्थ्यांपर्यंत कसं काय पोहोचू शकेल, त्यांचे डाऊट्स कसे काय क्लिअर करू शकेल, कसं काय ते जास्त इफेक्टिव्ह होत असेल मग ते एवढ्या विद्यार्थ्यांना शिकवणं? ह्याच्यामध्ये एक आहे ते त्या शिक्षकाच्या क्षमतेवर अवलंबून आहे. एखादा शिक्षक असा असतो की तो 40 विद्यार्थ्याला पण सॅटिस्फाय करू शकत नाही.
हो. आणि एखाद्या 400 विद्यार्थ्यांना पण चांगल्या पद्धतीने शिकवत असतो. त्या टीचरची क्षमता किती आहे ते ठरवून त्यांनी ते विद्यार्थी घ्यावे. बरोबर. आता मला असं वाटतं की मी 200 मुलांना शिकवू शकतो, तर त्यांनी शिकवावं. पण मग त्या 200 मुलांमध्ये जर समजा 40-50 मुलांचे डाऊट असले तर ते त्यांनी इंडिव्हिज्युअली सॉल्व्ह केले पाहिजेत. ओके. तुम्हाला घ्यायचं तर तुम्ही घ्या, संख्येला विरोध नाही, परंतु एक मर्यादा आहे. निवड म्हणजे 700-800 त्याला काही अर्थ नाही. तुम्ही 100, आता कॉलेजला 100-125 विद्यार्थी असतात, त्याच्या दुप्पट तुम्ही फार तर घ्या. 120चा क्लास असतो, तुम्ही 2 घ्या, एकदा 240 घ्या. परंतु मग त्या 240 मधले ज्या मुलांना अडचणी आहेत त्याला ते सॉल्व्ह करायचं काम तुमचंच आहे. बरोबर. ते दुसऱ्यावर ढकलण्यात मतलब नाही, कारण ते तुम्ही शिकवलंय. ते दुसऱ्या ते तुमचं खरकट ते दुसऱ्या सावण्यात मतलब नाही. बरोबर. मग ते तुम्ही क्लिअर केलं पाहिजे. करेक्ट. सो जनरली हेच करतात ना की मोठे मोठे क्लासेस भरवतात, 500, 700, 1000 विद्यार्थी असतात. डाऊट क्लिअरिंगला दुसरा कोणीतरी असतो. डाऊट क्लिअरिंगला दुसरा एखादा जो फॅकल्टी आहे किंवा दुसरा एखादा टीचर आहे ते डाऊट क्लिअर करण्यासाठी असतात. कसं शक्य आहे? तुम्ही कन्सेप्ट समजावून सांगितले, ती तुम्ही शिकवलेलं त्याला समजलं नाही, मग तो डाऊट दुसरा कसं काय क्लिअर करू शकतो? बरोबर. मला ते पटत नाही. बरोबर. तुम्ही कन्सेप्ट सांगितले त्याच्यात त्याला प्रॉब्लेम आहे, हो. मग ते तुम्हीच क्लिअर करा ना. बरोबर. वेळ द्या थोडंसं. बरोबर. क्लासेसच्या फीज खूप जास्त आहेत, तुम्हालाही माहिती आहे की क्लासेसच्या फीज खूप जास्त आल्यात. परंतु काही काही पॅरेंट्स असतात की त्यांच्याकडे नाही ते अफोर्ड करू शकत एवढी क्लासेसची फीज देणं. तर मग अशा विद्यार्थ्यांना किंवा अशा पॅरेंट्सला तुम्ही कसं सांगाल की जेणेकरून त्यांच्या शिक्षणाची गुणवत्ता ही कमी नाही व्हायला नाही झाली पाहिजे आणि विद्यार्थ्याला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे आणि फीज ही परवडली पाहिजे? काय मार्ग या पॅरेंट्ससमोर आहेत बरं आज? नाही, आता ह्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. एखादा विद्यार्थी खूप हुशार आहे पण त्याची आर्थिक परिस्थिती नाही, त्याला कुठलाही क्लास 1 रुपया न घेता शिकवतो. बिलकुल. त्याचं कारण काय? त्याचा स्वार्थ आहे. हां, म्हणजे तुम्ही जे सुरुवातीला सांगितलं मला की रिझल्ट त्या क्लासला मिळणार आहे, उद्या त्याला त्याचा रिझल्ट मिळाला तर त्याचं नाव होणार आहे. त्या विद्यार्थ्याला बघून दुसरे 100 विद्यार्थी एका विद्यार्थ्याची फीस नाही घेतली तर बिघडणार नाही. प्रश्न कुठं आहे? सर्वसाधारण विद्यार्थी आहे, मध्यम आहे, त्याची कंडिशन नाही, त्याला कोणी विचारत नाही आजकाल. हे आम्ही विद्यार्थीची फक्त कंडिशन बघतो, त्याचं ऐकल्यावर नाही पाहत. फीसला कन्सेशन देताना फक्त एक त्याला सांगतो की बाबा तू शिकलं पाहिजे, भले तू आज 50% आहे, तुला मी कन्सेशन देतो, पण त्या 50चे 60 झाले पाहिजेत. ही कंडिशन आहे. 50चे जर 40 करत असेल तर मग आमच्या कन्सेशनचा काय फायदा नाही. बरोबर आहे. पण हे कोणीच करत नाही. ज्या बाकीचे इन्स्टिट्यूट आहेत, जर तो टॉपर असेल त्याला फॅसिलिटी आहेत, त्याला फ्रीमध्ये शिकवतील सगळं वरतून पैसे पण देतील, काय त्याला स्टडी मटेरियल देतील, त्याला वाटेल ते देतील. परंतु एखादा कॉमन विद्यार्थी आहे त्याला डेव्हलप करण्यासाठी कोणी प्रयत्न करत नाही. खरं तर सिस्टीमनं ह्याचा विचार केला पाहिजे. बरोबर. आणि खरी गरज आहे, पण ते होत नाही. करेक्ट. दुर्दैव आहे. करेक्ट. एक शेवटच्या काही 1-2 प्रश्नांकडे मी वळतो आहे. पहिला प्रश्न मला तुम्हाला हा विचारायचा, शेवटचा प्रश्न असा विचारायचा आहे की आज शिक्षण पद्धतीमध्ये तुम्हाला काय वाटतं की कोणते बदल घडणं गरजेचं आहे जेणेकरून आपली महाराष्ट्राची जी शिक्षण व्यवस्था आहे, महाराष्ट्राचा जो यूथ आहे, आपला जो तरुण आहे, तो एक प्रगत नागरिक बनेल, शिक्षणामध्ये अग्रेसर होईल आणि त्याच्या करिअरमध्ये त्याला एक चांगलं यश मिळू शकेल? शिक्षण पद्धतीमध्ये काय बदल आवश्यक आहे? ह्याच्यामध्ये कसं आहे की शिक्षण पद्धतीत नुसता बदल करून फायदा नाही. पालकांची मानसिकता बदलली पाहिजे. काय बदलली पाहिजे मानसिकता? आजकाल काय वाटतंय पालकांना की आपला मुलगा कुठल्या पण क्षमतेचा असला तरी आपल्याकडे पैसे आहेत, मग ते CBSE स्कूलमध्ये टाकतील. बरं, त्याला स्वतःची लँग्वेज नीट येत नाही, स्वतःची भाषा येत नाही, मग त्याला इंग्रजी माध्यम असेल किंवा मग त्या ICSE बोर्डामध्ये टाकतील. त्याच्यावर इतक्या लहान वयामध्ये जे ओझं टाकतील. पालकांनी ते आपला मुलगा कुठल्या लेवलचा आहे, कुठल्या क्षमतेचा आहे हे पाहिलं पाहिजे. शिक्षण व्यवस्थेमध्ये बदल करत असताना काय असतं की वर्गामध्ये समजा 40 जरी विद्यार्थी असतील तरी प्रत्येकाची क्षमता वेगळी आहे. त्यांच्या क्षमतेप्रमाणे ते त्यांना शिकवलं पाहिजे. सगळ्या एकच शिक्षक एकाच लेवलला सगळ्या मुलाला शिकवतो, हुशार मुलाला पण तोच शिकवतो सर्वसामान्य. तर त्याच्यामध्ये ते बदल केले पाहिजेत. हा एक भाग. आणि अभ्यासक्रमाचं सुसूत्रीकरण जे म्हणतो आपण ते ऑल इंडिया लेवलला एकच सिलेबस, एकच परीक्षा, ह्या सगळ्या जे आपण पूर्वी जे बोललो हे सगळे विषय करून सोपं केलं पाहिजे. आणि मेन म्हणजे काय, टीचरचं ट्रेनिंग पाहिजे. टीचरला नुसतं त्याच्या विषयाचं ज्ञान देऊन फायदा नाही, त्याला सायकोलॉजिकली म्हणजे त्या एजमध्ये समजा 16 वर्षाच्या विद्यार्थ्यांना तुम्ही शिकवता तर 16 वर्षाच्या विद्यार्थ्याची मानसिकता काय आहे
ह्याचा अभ्यास त्या टीचरला असला पाहिजे. बरोबर. आणि ती मानसिकता जर त्यांनी ओळखली तर तो मग त्या विद्यार्थ्याला चांगल्या प्रकारे त्यासाठी ट्रेनिंग शिकवून आवश्यक आहे. निश्चितच ते आवश्यक आहे आणि ते केलं पाहिजे. एवढ्या बारीक लेवलला कोणी विचार आपल्या ह्याच्यात करत नाही. आणि मला वाटतं की जर हा पॉडकास्ट आपल्या शासनापर्यंत एखाद्या गेला, शिक्षकाकडे गेला, तर प्लीज शेअर करा. मी ऑडियन्सला म्हणेल की जेणेकरून हे बदल आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये होतील. मला शेवटला तुम्हाला एक रॅपिड फायर क्वेश्चन्स विचारायचे आहेत काही. मी काही प्रश्न विचारणार आहे, त्याला 2 ऑप्शन असणार आहेत, तुम्हाला त्यापैकी एक चूज करायचं आहे. पहिला प्रश्न आहे की इंजिनिअरिंग ॲडमिशनसाठी विद्यार्थ्यांनी कशाला सगळ्यात पहिला प्रेफरन्स दिला पाहिजे, JEE की MST CET? खरं तर आता विद्यार्थ्यांनी दोन्हीचा एकत्रित करून अभ्यास केला पाहिजे. बरं. जेईचा फायदा होईल नाही तर नाही होईल, तो भाग वेगळा. परंतु जेईचा अभ्यास केला पाहिजे, त्याची लेवल वाढते. बरोबर. भले मग तो CETतून ॲडमिशन घेऊ शकतो. बरोबर. भविष्यातील शिक्षणासाठी सगळ्यात प्रभावी माध्यम कुठलं असेल? पारंपरिक ऑफलाईन क्लासेस की ऑनलाईन ॲप्स किंवा ऑनलाईन क्लासेस? या दोन्हीचं हायब्रिड मॉडेल तयार करून शिकलं पाहिजे. बरं. पारंपरिक पद्धत तर आवश्यकच आहे, कारण त्यातनं तुम्हाला बेसिक नॉलेज मिळणार आहे. आणि ऑनलाईन क्लासेसमधून तुम्ही जे काही आता बदललेली परिस्थिती आहे त्यात तुम्हाला शिकायला मिळेल. बरोबर. विद्यार्थ्यांच्या हितासाठी कोणती पद्धत योग्य आहे? सर्व विषय एकत्र शिकवणारे क्लासेस की इंडिव्हिज्युअल असे स्वतंत्र असे एका सब्जेक्टचे क्लासेस? एका सब्जेक्टचे क्लासेसच पाहिजेत. जेव्हा तुम्ही एकत्र क्लासेस करता त्यावेळेला मग कॉलेजमध्ये, शाळेमध्ये आणि तुमच्या क्लासेसमध्ये काही अंतर होत नाही. कॉलेज क्लासेस हे कॉलेजपेक्षा वेगळे आहेत. हे जर तुम्हाला दाखवायचं असेल तर तुम्हाला इंडिव्हिज्युअल क्लासेसच करावं लागतं. करेक्ट. लातूर पॅटर्नचं खरं श्रेय कोणाला देणार? हुशार विद्यार्थ्यांना की मेहनत घेणाऱ्या शिक्षकांना? दोन्ही पण. मेहनत घेणारे विद्यार्थी आणि मेहनत घेणारे शिक्षक. जे विद्यार्थी मेहनत घेतात ते आपोआप हुशार होतात, रिझल्ट देतात. ओके. करिअरची निवड करताना काय महत्त्वाचं आहे? स्वतःची आवड की बाजारामध्ये जे हाय पॅकेज नोकरी मिळतात त्या अकॉर्डिंगली करिअर निवडलं पाहिजे? आवड पाहिली पाहिजे, कारण आज समजा पॅकेज खूप चांगले मिळतात, उद्या तो शिक्षण घेऊन बाहेर पडला तर ते राहील असं नाही. आवड असेल तर मग तो त्याच्यामध्ये काही पण करू शकतो. बरोबर. परीक्षेच्या अभ्यासासाठी सगळ्यात जास्त उपयोगी काय ठरतं? NCERT किंवा आपले पुस्तकं वाचणं की फक्त ज्या टेस्ट असतात, मॉक टेस्ट असतात त्यांचा अभ्यास करणं, सराव करणं? कन्सेप्च्युअली स्टडी केली पाहिजे. NCERTचा थरोली अभ्यास केला पाहिजे. मॉक टेस्ट हे ॲप्लिकेशन आहे, ते आपोआप होते. बरं. त्यासाठी वेगळं करायची काही गरज नाही आहे. बरोबर. सर, थँक्यू सो मच, तुम्ही आज बोल मराठीला टाईम दिला. आपण एकदम सविस्तर चर्चा केली. गणित काय आहे, तुमचं लातूर पॅटर्न काय आहे, त्याचा इतिहास काय राहिला, आपण वेगवेगळ्या विषयांवरती बोललो. धन्यवाद, तुम्ही आज स्टुडिओला आलात, तुम्ही लातूरवरनं आलात पुण्याला. मी तुमचा मनापासून आभारी आहे. मी प्रेक्षकांनाही म्हणेल की जर तुम्हाला सरांबद्दल अजून काही डिटेल्स हवे असतील, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचे डिटेल्स मेन्शन करेलच. परंतु तुम्हाला अभ्यासामध्ये तुमच्या पाल्यासाठी काही तुम्हाला काउन्सिलिंग हवं असेल तर तरीही तुम्ही सरांना कॉन्टॅक्ट करू शकता. लातूर पॅटर्नबद्दल अजून समजून घ्यायचं असेल तरी त्यांना कॉन्टॅक्ट करा. त्यांची टीम किंवा सर डायरेक्टली तुम्हाला हेल्प नक्की करतील. खूप खूप धन्यवाद. तुम्हाला काही लास्ट बोलायचं असेल? आणि ह्या पॉडकास्ट म्हणून मला खूप काही व्यक्त होता आलं. तुम्ही खूप चांगले प्रश्न विचारले, ज्याच्यातनं मला माझ्या भावना व्यक्त करता आल्या. आणि मी विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी काहीतरी करू शकतो, देऊ शकतो. ह्या पॉडकास्टमधून निश्चित विद्यार्थ्यांना फायदा होईल, पालकांना पण होईल. आणि शिक्षण व्यवस्थेत जे काम करतात माझ्यासारखे टीचर आहेत त्यांना पण निश्चित त्याचा फायदा होईल. तुमचं पुन्हा एकदा आभार. थँक्यू सो मच सर. थँक्यू.